नमस्कार. आता रोजच नाव सांगून दमलोय आणि तुम्ही पाहून थांबल्यात. तुम्हाला वाटतं हा रोज उठतोय आणि रोज काही ना काही बाईट देतोय. पण मित्रांनो आणि माझ्या तालुक्यातील मायबाप जनतेला मला एक सांगायचं आहे की आदरणीय दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील विधानसभा सदस्य 13/6/2026 यांनी पत्र दिले. हे पत्र आहे साहेब, हे काय मी नाही, शासकीय कागद आहे, त्यांच्या विधानसभेचा लेटर ॲडवरचा कागद आहे. यांनी या ठिकाणी डिंबे, फुलवडे, बोरघर, आडविरे, तिडपार, आपुरे 165 नंबरच्या रस्त्याचा प्रस्ताव दिला. त्यामध्ये म्हणले रस्त्यावरील परिसरामध्ये भाविकांसाठी तात्पुरती निवास अन्नछत्राची व्यवस्था करणे प्रशासनाला सहज शक्य होईल. मित्रांनो, ह्या रोडचा निमाशंकरचा काडी मात्र देखील संबंध येत नाही, परंतु सत्तेचा कसा वापर करायचा हे जर शेजारच्या लोकप्रतिनिधीला कळते तर आपल्या लोकप्रतिनिधीला का कळत नाही, मला हा मोठा प्रश्न पडलाय. तुम्हाला सांगतो, या पत्राला एकच उत्तर आहे, आपल्या सदस्यांनी दिलं पाहिजे. जे विधानसभा सदस्य स्वतःला फार मोठे, काय आता बोलण्यात मजा नाही, वाडा मार्ग भीमाशंकरला जाणारा आणि मुंबईहून येणारे मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते करंजविरे, पाईट, कुडे मार्ग भीमाशंकरला जातात, त्या रस्त्याची मात्र वाईट अवस्था आहे. हे एक एक प्रस्ताव आता या कुंभमेळ्याच्या खर्चामध्ये टाकतात. तुम्ही का टाकत नाही बाबा, का टाकत नाही? मी परत एकदा सांगतो, तुमचं आमचं काय भांडण नाही. आता तुम्ही काल परवा आमची वाईट झाली त्या दिवशीच आमच्या बातम्या लागल्या, त्या दिवशी तुम्ही सगळे एकत्र बसले. आजी, माझी, ते बेनके साहेब होते, आढळराव पाटील होते, कोल्हे कुठं गेले माहीत नाही, कदाचित ते सावित्रीबाई फुलेंच्या याच्यामध्ये जरा व्यस्त आहे. परंतु तिथं माझे आमदार भांडले सुनीताताईंबरोबर की माझ्या तालुक्यात अन्याय होतोय, माझ्या 3ऱ्या टप्प्याला लेट होतंय, आमको. तुम्ही काय भ्रय शब्द पुढं बोललेला आम्हाला निदर्शनास आलं नाही. तुम्ही का बोलत नाही, कशासाठी बोलत नाही? अहो, या रस्त्याला महत्व द्या ना, या रस्त्याला का महत्व देत नाही? काय झाले, तुमच्या तू मै मै त्याच्यात मी 3रा आता घुसलोय, आपल्यातच चालले आणि तो बाबा त्याचा फायदा घेतो आणि परत येऊन सांगतो, बाबा मी खेडे तालुक्यातच बसलोय बरं का. एका बाजूला मान्य करायचं, दुसऱ्या बाजूला धुवून न्यायचं. अरे ही कुठपर्यंत नीती चालणार? नसेल जमत तर घरी बसा. आता ही म्हणण्याची वेळ आमच्या आलेली. तुमचा वरद असतं, तुम्ही म्हणसाल तसं, हे तोपर्यंत आमच्या तालुक्याचं वाटोळं होईल, अक्षरशः वाटोळं होईल. खोटं सांगत नाही, लय तळमळ आहे, इतकी तळतळ आलेली. आता ही अशी पत्र बघितली, कागद काढली ना की झोपूशी सुद्धा वाटत नाही, जीवशी सुद्धा वाटत नाही. काय करतोय आपण आणि का ह्या माणसाचं काम केलं, का महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, इतक्यापर्यंत तळतळ यायला लागलेली. काल का परवाच उद्धव साहेबांनी सांगितलं, ज्याला जायचं त्याने चटक्याने जा, राहतील ते, नंतर पस्तावा होईल, आमकं तमकं ते बोलल्यात. कुठेतरी निर्णय घ्यावं, दुसरा काहीतरी आम्हाला ठोस निर्णय घेता येईल. अहो, ही पत्र त्यांची जातात, तुमची का जात नाहीत? तुम्हाला पण शासनाने असले लेटर छापून दिलेत ना, तुम्ही का लिहित नाहीये? लिहा ना त्याच्यावर तडा लिहायला असेल तर दाखवा ना जनतेला. तो निस्ता बाळ्या भुकतोय म्हणा, निस्ता ओरडतोय, एवढतोय, हे बघा मी बी करतोय. अरे का हो तुम्ही सामोरी जात नाही? कधी जाणार, कवा जाणार? अरे हे काय चाललंय? हे कुठला रस्ता, कुठून येतोय, कसा जातोय? बारीक नाही ना, 55 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्याच्यावर ते सांगतात तात्पुरत्या स्वरूपाचं भाविकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था करता येईल. आपल्या तालुक्यात नाही करता येत का अन्नछत्राची व्यवस्था? आपल्या तालुक्यातून आम्ही इकडून जाणार आहे, आम्हाला नाही का अन्नछत्राची व्यवस्था? माझ्या मायबाप तालुक्याला नाही का अन्नछत्राची गरजच नाही का? आंबेगाव तालुक्यातून किंवा नाशिकहून येणाऱ्या मंडळीला अन्नछत्राची व्यवस्था पाहिजे का? जे मुंबईहून येणार आहेत, पुण्याहून येणार आहेत, इकडून कोल्हापूरहून येणार आहेत, त्यांना अन्नछत्राची गरज नाही का? काय करताय तुम्ही? करताय काय? तुम्हाला कुणीच विचारायचं नाही का? विचारलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याला विरोध केला असं दाखवा. तुमचं आजच्या आज पत्र गेलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, समजा आज नाही झालं, उद्या पत्र गेलं पाहिजे आणि ते पत्रकारांसमोर ते आम्ही दिले, हा रस्ता नाही, माझा रस्ता झाला पाहिजे. कधी होणार? व्हायलाच पाहिजे. का होत नाही? होत नसल, या रस्त्यावर सगळे मिळून जाऊ, सगळे मिळून विरोध करू. का करता येत नाही? तुम्ही कोणत्या गोष्टीत गुंतलाय मला ते काय कळायच तयार नाही. काहीतरी गोड बंगाल आहे असं आता मला वाटायला लागलेलं आहे. तुम्ही कोणत्याच प्रश्नावर बोलायला तयार नाही, कसल्याच प्रश्नावर बोलायला तयार नाही. मी जर इतर विषयांमध्ये जर बोलत असेल ना तर तुमचा मी खरा विरोधक. ते महसूल असेल,
प्रांत ऑफिसचा असेल, चाकण नगर परिषदेकडे, अरे मी कुठं काही बोलत नाही ना, तुमचं चाललं चलू द्या. काय आता तुम्ही उद्घाटन केली दोघा भावांनी, आजीनी माझीनी, त्या रस्त्याची बघितली का अवस्था काय, त्याच्यावेळी बोलणार आहे, कारण माझा गावचा प्रश्न आहे. थांबा जरा 1-2 दिवस जाऊ द्या, मी बोलणार 100%. परंतु ही तालुक्याची अस्मिता आहे हो. माझा जन्म झाला त्या दिवशी एकच सत्य होतं, मृत्यू, आणि माझा मृत्यू होणार आहे. मग मी ती अस्मिता सोडून देऊ का? जाताना माझी अस्मिता एकाच घेऊन जाऊ का? ही काय? अरे नको बाबा, हे तुम्ही पारे ना, मी आता वैतागलोय तुमच्यावर, काय बोलावं काय नाही मला शब्द सुचत नाही. अक्षरशः मी वैतागलेलो आहे. ह्या पत्राला तुम्ही विरोध करणार आहात का नाही, माय बाप जनतेला सांगा, आणि ते तुम्हाला सांगावंच लागेल. नुसतं गोड बोलायचं, हे करायचं, त्याशी पण तुमचा चेहरा असं काय करू. अरे बोला ना, सुनित्राताईंना जर ज्यावेळेस माझे आमदार बोलतोय त्यावेळेस तुम्ही सांगा ना उठून, नाही ताई हे खरं आहे, हे असं आहे, हे व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही काही बोलतच नाही हो. लोटांगण घातल्यासारखं झालंय अक्षरशः पायापाशी. शब्द सुद्धा वापरताना लाज वाटते. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल कसं बोलावं? अरे उद्या मला काय माझ्या जीवाची बी आहे का नाही? तुमचे कार्यकर्ते उद्या मला सोडतील का? सोडणार नाही, पण मी भेट नाही, मी मरायला तयार आहे. पण तुम्ही या पत्राला विरोध केलाय असा प्रखर 2 दिवसाच्या आत जर तुम्ही उत्तर नाही दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन तुमच्या घरासमोर करणार, म्हणजे करणारच. एवढंच ध्यानात ठेवा. नमस्कार.